लग्नाचं आमिष दाखवत एका नामांकित व्यावसायिकाची तब्बल 55 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे। या प्रकरणात 2 महिलांना पोलिसांनी अटक केली असून महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। कल्याण पश्चिम येथील एका दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिनं मुंबईमध्ये राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती। सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून विश्वास संपादन करण्यामध्ये आला। यानंतर रोमा परदेशी हिनं इन्शुरन्सच्या नावाखाली व्यावसायिकाकडून लाखो रुपये घेतले, मात्र प्रत्यक्षात कोणतीही पॉलिसी सुरू करण्यात आली नव्हती। काही दिवसांनंतर जयश्री पाटीलच्या माध्यमातून रोमा हिनं संबंधित व्यावसायिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली। लग्नासाठी होकार आल्यानंतर दोन्ही महिलांनी वेळोवेळी विविध कारणे सांगत मोठ्या प्रमाणात पैसे उकळायला सुरुवात केली। या दोघींनी मिळून त्यांच्याकडून आतापर्यंत तब्बल 55 लाख रुपये घेतले होते। फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर संबंधित व्यावसायिकानं महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीने दोन महिलांविरुद्ध तक्रार दिली। त्या 2 महिलांनी फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवले की आम्ही तुमच्याबरोबर लग्न करणार आणि त्यांच्याकडून वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे घेऊन लग्न न करता त्याची फसवणूक केलेली आहे। वरून आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे।